नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थ याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती आत्मिक शरीराची। आता सगळ्यात आधी आपण हे लक्षात घेऊयात की आत्मिक शरीर आणि आत्मा ह्या दोघांचा काय संबंध आहे। तर आत्मिक शरीर आणि आत्मा हे एकमेकांच्या मध्ये निहित आहे। म्हणजेच थोडक्यामध्ये जिथं जिथं आपला आत्मा आहे तिथं तिथं आपलं आत्मिक शरीर हे त्याच्याबरोबर कायम असतं। आता आत्मा हा एक एनर्जी फॉर्म आहे आणि ज्या वेळेला हा आत्मा एका एनर्जीतून दुसऱ्या एनर्जीत ट्रान्सफॉर्म होतो, म्हणजेच थोडक्यात ज्या वेळेला आपला आत्मा ट्रॅव्हल करून कुठल्याही मूर्त स्वरूपामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला देखील हे आत्मिक शरीर हे त्या आत्म्याबरोबर कायम असतं। म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये जर का सांगायचं झालं तर आत्मिक शरीर आणि आपला आत्मा यांचा कधीही अंत होत नाही। हे दोन्हीही इनमॉरल आहेत, म्हणजे थोडक्यामध्ये कुठूनही याचा नाश हा संभव नाहीये। तर आता हे शरीर नक्की करतं काय, तर ज्या वेळेला हा आत्मा एखाद्या फॉर्म मध्ये येतो आणि त्या फॉर्म मध्ये आल्यानंतर पुन्हा त्याचं ज्या वेळेला ट्रॅव्हलिंग होऊन तो एनर्जी फॉर्म मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असतो, तर त्यावेळेला जी काही कर्म हा माणूस करतो तर आत्मिक शरीर हे त्याला साक्षीदार म्हणून काम करत असतं। आता हे जे आत्मिक शरीर आहे त्याला कुठल्याही प्रकारे मोह माया किंवा गुंतणे हे प्रकार त्याच्या बाबतीत होत नाहीत। तर हे एक अंतिम सत्य आहे आणि अंतिम स्टेज आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर समजतं आणि त्यावेळेला फक्त आपलं एनर्जी स्वरूप आणि हे आत्मिक शरीर एवढंच एक्झिस्टन्स मध्ये असतं, बाकी कुठलीही गोष्ट तिथं मॅटर करत नाही। आता जर का ह्याच्या एक्झिस्टन्स बद्दल आपण बोलायचं झालं तर एनर्जी जशी आपल्याला जाणवली तर ती एक्झिस्टन्स मध्ये असते आणि जर का एनर्जी आपण नाही अनुभवू शकलो तर ती एनर्जी एक्झिस्टन्स मध्ये नाहीये। याच प्रमाणे आत्मिक शरीर त्याचा जर का अनुभव केला तर ते प्रेझेन्स मध्ये आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला जर का नाही आला तर हे शरीर एक्झिस्टन्स मध्ये नाहीये। आता या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे कधी विसरू नका की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत